जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथे नीलगाईंच्या कळपामुळे बैलजोडीच्या मृत्यूची हृदयद्रावक घटना घडली आहे। शुक्रवारी सायंकाळी ढालगाव शिवारात ही घटना घडली आहे। नीलगाईच्या कळपाला घाबरून बैल बिथरल्याने गाडी समवेत विहिरीत पडल्याने त्यांचा मृत्यू झालाय। ढालगाव शिवारातील शेतकरी अरुण आत्माराम पर्वते हे बैलगाडी घेऊन सायंकाळच्या सुमारास चारा आणण्यासाठी शेतात गेले होते। गाडी उभी करून चाऱ्याची गाठोडे गाडीत ठेवत असताना अचानक नीलगाईंचा कळप तिथे आला। या कळपाला घाबरून बैल बिथरले आणि त्यांनी गाडी शेतातून पळवली। पळता पळता बैलगाडी शेताच्या बांधावर असलेल्या विहिरीत जाऊन पडली। या घटनेची माहिती मिळताच अरुण पर्वते आणि परिसरातील शेतकरी मजूर मदतीला धावून आले, मात्र JCBच्या सहाय्याने बैलांना बाहेर काढेपर्यंत दोन्ही बैलांचा मृत्यू झाला होता। या दुर्दैवी घटनेत शेतकऱ्याचे सुमारे 80 ते 1 लाखांपर्यंतचे नुकसान झाले आहे। नीलगाईच्या वाढत्या संख्येमुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास होत आहे। या घटनेमुळे शेतकरी वर्गात संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे। प्रशासनाने या समस्येवर तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।